आदरणीय आपल्या सर्वांच्या लाडक्या माई, तसेच या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक जे उपस्थित आहेत, वेळाभावी मी सगळ्यांचं नाव घेत नाही. आणि माझ्या सर्व बाल मित्रमैत्रिणींनो, खरं तर जसं माझ्या बाबांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही लकी आहात, खरंच तुम्ही लकी आहात. कारण हा पहिला समर कॅम्प असेल किंवा पहिला संस्कार की ज्या शिबिरामध्ये कायद्याच्या ज्ञानासाठी तुम्हाला मार्गदर्शन केलं जाते. आणि खरं तर मुळात गुन्हा घडल्यानंतर त्यावरती काय शिक्षा आहे, ह्याच्या आधी गुन्हा घडू नये ह्यासाठी मार्गदर्शन योग्य वयात होणं खूप गरजेचं असतं. आणि ते तुम्हाला जांभळे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मिळालं. तर आज आपण कायदा किंवा त्याच्यामध्ये असणारे सेक्शन हे बघण्यापेक्षा त्याच्यामध्ये असणाऱ्या केसेस आणि त्याचं काय महत्त्व आहे हे आज आपण बघणार आहे. तर आपण सुरुवात करूया की कोर्ट कायदा म्हटल्यानंतर आपल्याला काय इमॅजिन होतं की मराठी पिक्चरमध्ये किंवा हिंदी पिक्चरमध्ये कसं दाखवतात, एक जज असतात वरती बसलेले, समोर 2 वकील असतात, एक आरोपी असतोय, एक तर आपला हिरो वकील असतोय किंवा आपला हिरो आरोपी असतोय. मग वकिलांच्या आर्ग्युमेंट होत्या आणि सत्याचा विजय होतोय आणि मागे बसलेली जनता टाळ्या वाजवत्या. हेच तर आपण बघत आलोय, बरोबर ना? तर एवढंच कोर्ट आहे का? मुळात एवढीच व्याख्या कोर्टाची आहे का? कोर्ट म्हणजे फक्त मारामारी किंवा चोरी वगैरे केली तर ह्याच्याच सगळ्या केसेस फक्त कोर्टात चालतात का? तर असं नाही आहे. मुळात कायदे हे खूप आहेत. म्हणजे आपण असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या ज्या ॲक्टिव्हिटी करतोय, ओके, आपण ज्या ॲक्टिव्हिटी करतोय त्या सगळ्यांसाठी कायदे आहेत. म्हणजे बघा, तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश हवा मिळणं, योग्य अन्न मिळणं, शुद्ध पाणी मिळणं ही तुमची संविधानामध्ये असणारी तरतूद करून ठेवलेली आहे. म्हणजे ही तुमचे मूलभूत अधिकार आहेत, ज्याची व्याख्या किंवा ज्याच्यासाठी आपण कुठं काही दाद मागू शकत असेल तर ते संविधानामध्ये नमूद केलं आहे. आपण ऑनलाईन गोष्टी मागवतो किंवा आपल्याला आई सांगते किराणा मालात जा, डाळ घेऊन ये, तांदूळ घेऊन ये, हे योग्य प्रतीचं मिळणं किंवा जे काही आपण प्रोडक्ट घेतो ते योग्य प्रतीचे मिळणे, ते नाही मिळालं त्यासाठी ग्राहक संरक्षण कायदे आहेत. घरगुती जी काही भांडणं होतात त्यासाठी कौटुंबिक न्यायालय आहेत. आपण जे घर घेतोय, जमीन घेतोय ह्यासाठी दिवाणी कायदे आहेत. मारामारी होते, खून होतात ह्याच्यासाठी फौजदारी कायदे आहेत. आता आपण बघतोय काही जण कुणाकुणाचे वडील, कुणाकुणाचे दादा कारखान्यात कामाला जात असतील तर त्यांच्यासाठी लेबर लॉ आहे, कंपनी लॉ आहे. तुम्ही मोबाईल वापरताय, सायबर लॉ आहे. म्हणजे तुम्ही ज्या ज्या गोष्टी वापरताय, जे तुम्ही यूज करताय त्या सगळ्यांसाठी कायदे आहेत. फक्त या कायद्यांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की कायदा हा अथांग सागराप्रमाणे पसरलेला आहे आणि आपण आपल्या ओंजळीत जितकं पाणी बसतं तितकंच मी मोजकंच आज कायदा तुमच्यासमोर मांडणार आहे. तर आपण सुरुवात करूया एका कायद्यापासून. त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की इथं स्कूटी कुणाला चालवता येते? वा वा, गेअरची गाडी? बर, ही टाळ्या वाजवण्याची गोष्ट नाही, तुम्ही सगळे गुन्हेगार आहात. आता आपण बघूया की मोटर व्हेकल ऍक्ट म्हणजे काय असतोय. हा ऍक्ट काय सांगतोय ह्याच्या आधी मी तुम्हाला एक केस सांगते. एक मुलगा होता ज्याचं वय होतं 18 वर्षाच्या आतला होता आणि त्याला गाडी यायला लागली. घरच्यांना खूप आनंद वाटायला लागला, अरे वा, आमच्या मुलग्याला गाडी यायला लागली. मग घरातलं दूध आणायचं आहे, ब्रेड आणायचं आहे, हे आणायचं आहे, ते आणायचं आहे. मग हा मुलगा तयार व्हायचा, मी आणतो, मी गावात जाऊन आणतो, मी दुकानात जाऊन आणतो. पण हा का तयार व्हायचा? का तर याला गाडी मिळायची चालवायला. मग हा गाडी घेऊन जायचा, सामान आणायचा, घरचे पण खुश का तर काम झालं, मुलगा पण खुश का गाडी चालवायला मिळते. पण एक दिवस तो गाडी घेऊन जात असताना त्याचा अपघात झाला. त्याला खूप लागलं, त्याचे हातपाय मोडले, त्याच्या गाडीला खूप लागलं. दवाखान्याचा खर्च तर खूप झालाच. पण ह्या ॲक्सिडेंटच्या अंतर्गत
पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आणि त्याच्यामध्ये त्या मुलग्याला दोषी ठरवलं. कारण 18 वर्षाच्या आतील मुलांनी गाडी चालवायचीच नसते. मुळात त्यांना लायसन्स मिळत नाही. आता हा कायदा तुम्हाला काय सांगतो? त्याच्या आधी त्या मुलग्याच्या बाबतीत काय झालं बघा. त्याच्यावरती गुन्हा नोंद झाला तो झाला. प्लस आता कसं असते, जेव्हा लहान मुलांच्यावर गुन्हा नोंद होतो तेव्हा त्याच्या आईवडिलांना शिक्षा होते. मग ह्या कायद्याअंतर्गत असं आहे की जो विदाऊट लायसन गाडी चालवतो त्याला 25,000 रुपयाचा दंड आहे आणि त्याच्या वडिलांना 25,000 रुपयाचा दंड झाला. दुसरी गोष्ट, गाडीचं नुकसान, गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर पंचनामा केल्यावर तिथं 10 लाखाचं गाडीचं नुकसान झालं होतं. हे नुकसान कुणाला सहन करावं लागलं? तर त्याच्या वडिलांना. आणि ज्या गाडीला धडकला होता ती 4 व्हीलर होती, त्या गाडीचं नुकसान झालं ते सुद्धा कुणाला सहन करावं लागलं? ह्या मुलग्याच्या वडिलांना. का? तर ह्याचे 18 वर्ष पूर्ण नसताना त्यांनी त्याच्या हातात गाडी दिली आणि गाडीचा इन्शुरन्स होता. पण इन्शुरन्स कंपनीनं हात वर काय केले? तुमचा मुलगा लहान आहे, ही तुमची जबाबदारी होती, तुम्ही त्याच्या हातात गाडी न देण्याची. तुमची चूक आहे, तुम्ही गाडी दिलीत, आम्ही कोणतीही मदत करणार नाही. म्हणजे बघा, आपण न कळत आपल्याला ज्या गोष्टी आवडतात आपण करत जातो, पण कायदा किती आपल्याला मोठी शिक्षा देतो. आता ह्या कायद्यामध्ये काय सांगितलंय? एकतर 18 वर्षाच्या आत तुम्ही गाडी चालवू शकत नाही. त्यानंतर 16 वर्ष तुमची पूर्ण झाली असतील तरच तुम्ही 50 CCच्या आतली गाडी चालवू शकता. ते पण 18 ते 20 वर्षापर्यंत तुम्ही सामाजिक ठिकाणी म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये जिथं गर्दी असते, वर्दळ असत्या, अशा ठिकाणी गाडी चालवायची नाही. चालवली तर 5,000 पासून 25,000 रुपयेपर्यंतचा दंड आहे आणि तुम्ही लहान आहात म्हणून तुमच्या वडिलांना तो दंड केला जातो. परत तुमचे वय वर्ष 25 होस तोपर्यंत तुमचं लायसन रद्द केलं जातं. हा आहे मोटर व्हेकल ॲक्ट. आता ह्याच्यामध्ये एक तुम्हाला मी सांगते, ज्यावेळी तुम्ही 18 वर्षाचं पूर्ण व्हाल किंवा ज्यावेळी तुम्ही गाडी हातात घ्याल त्यावेळी कधीतरी मोबाईलला सर्च करा की मोटर व्हेकल ॲक्ट काय सांगतो. त्या ॲक्टमध्ये एक चार्ट दिलेला आहे की तुम्ही ट्रिप्सची जात असाल तर कसं, तुम्ही लायसन नसताना जात असेल तर किती शिक्षा, ह्या सगळ्या शिक्षा दिलेल्या आहेत. ह्यातली अजून एक कोर्टात अशी केस आली होती की एक मुलगा त्याच्या मित्राला घेऊन गाडीवरनं जात होता आणि त्या गाडीचं स्टँड निघलेलं होतं. शेजारचे म्हणजे जे रस्त्यावरचे लोक आहेत त्यांनी सांगितलं होतं की बाळांनो तुमच्या गाडीचं स्टँड निघाले. पण तो मुलगा इतक्या जोरात होता की त्याला ते स्टँड निघाल्याचं भान नाही राहिलं आणि तो पुढं जाऊन स्पीड ब्रेकरवरनं त्याच्या गाडीचा बॅलन्स सुटला आणि ट्रकला जाऊन धडकला. मग याला जबाबदार कोण? तर त्या मुलांनाच धरलं गेलं. म्हणजे ह्यावेळी हे बघितलं जात नाही की चुकी कुणाची आहे. तुम्ही रॉंग साईडनं येताय का, ट्रक रॉंग साईडनं आलाय का, तुम्ही कसे होता, काही बघितलं जात नाही. तुम्ही लहान आहात, तुम्हाला परवानगी नाही आहे गाडी चालवायची, तर शिक्षाही त्या मुलांनाच होते. जबाबदार त्या मुलांनाच धरलं जातं आणि मुलं लहान आहेत म्हणून वडिलांना शिक्षा होते. तर मी तुम्हाला हे सांगेन की इथून पुढे तुम्ही गाडी हातात घेण्याआधी आपल्या आईवडिलांचा विचार करा आणि त्याशिवाय गाडी हातात घेऊ नका. तर हा होता मोटर व्हेकल ॲक्ट. आता आपण बघूया दुसरी गोष्ट म्हणजे की मोबाईल कोणाकोणाला वापरता येतात आणि सगळ्यांच्या हातवर यायला पाहिजेत. कारण करोनामध्ये ठीक आहे कारण करोनामध्ये काय झालं आहे की शाळा बंद होत्या, आपला सगळा अभ्यास मोबाईलवरती आला आहे. भले आपला स्वतःचा मोबाईल नसला तरी आपण आईबाबांचा मोबाईल वापरतो, बरोबर आहे ना. तर आता या मोबाईलच्या रिलेटेड आपण बघूया की कुठला कायदा असतो. तो म्हणजे सायबर लॉ. आपण जे ऑनलाईन बघतोय, ऑनलाईन काही क्राईम्स होत आहेत त्या संदर्भात हा सायबर लॉ आहे. तर तो कायदा बघण्याआधी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक गृहस्थ होते, करोनातली गोष्ट ही केस आहे. तर त्यांचं केमिकल इंडस्ट्रीला कच्चा माल पुरवण्याचं काम होतं आणि करोना आल्यामुळं काय झालं की ती कंपनी त्यांची बंद पडली. मग ते ऑनलाईन सर्च करायला लागले की अशी कुठली कंपनी आहे का की जिथं मी माझा कच्चा माल पुरवू शकेन. मग त्यांना त्यांच्या फेसबुकला एक ॲड आली. आता तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम सगळ्यांना माहिती आहे, हो ना, व्हॉट्सअप पण माहिती आहे. तर तसं त्यांना फेसबुकवरती एक ॲड आली. त्यांनी त्या ॲडला क्लिक केलं आणि त्याच दिवशी त्यांना त्यांच्या एका कॅनडाच्या मित्राचा मेल आला
की मला आपली एक इंडियातली मैत्रीण आहे, तिचं इथं कारखाना आहे, केमिकल इंडस्ट्री आहे आणि तू कच्चा माल त्यांना पुरव. त्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजता त्या मैत्रिणीचा त्यांना कॉल आला की मला असे माझे केमिकल इंडस्ट्रीसाठी रॉ मटेरियलची गरज आहे, म्हणजे कच्च्या मालाची गरज आहे आणि तुम्ही मला देणार का? मग ह्यांना पण पैशाची आणि कामाची गरज होती. हे म्हणले ठीक आहे देतो. मग पहिले त्यांना ऑर्डर आली 5 लाखाची. तर त्यांनी ती म्हणले ॲडव्हान्स पेमेंट करा, मी तुम्हाला माल देतो. पहिला 5 लाखाचा माल दिला गेला. परत त्यांना ऑर्डर आली 25 लाखाची. ते म्हणले ठीक आहे ॲडव्हान्स पेमेंट करा, हा पण माल देतो. मग त्यांना पेमेंट केलं गेलं 20 लाखाचं. ह्यांनी 25 लाखाचा माल त्या कारखान्याला दिला आणि नंतर त्यांना ऑर्डर आली ती होती 70 लाखाची. आणि ह्यांनी आधीचे व्यवहार व्यवस्थित झालेत म्हणून डोळे झाकून विश्वास ठेवून ती 70 लाखाचा माल दिला, पण त्यांना पैसेच आले नाहीत 70 लाख. मग त्यांनी 1-2 महिने वाट बघितले. ज्यांच्याकडनं फोन येत होता त्यांना सगळ्यांना कॉल केले की माझं पेमेंट अडलंय हे, पण त्यांनी कोणी कॉलच घेतला नाही त्यांचा. मग नाईलाजास्तव ते पोलीस स्टेशनमध्ये गेले. मग पोलिसांनी चौकशी करायला चालू केली, इन्व्हेस्टिगेशन करायला चालू केलं की काय झालं असेल यांच्या बाबतीत. तर बघा बाळांनो, कसं असतं माहिती आहे का, आपण जे ऑनलाईन सर्च करतो, गुगलवरती जाऊन जे बघतो, तुम्ही अभ्यासाचे व्हिडिओ बघत असाल, तुम्ही काहीही बघत असाल, आपण जे सर्च करतो ना ह्याचा ॲनालिसिस काही लोक करत असतात. आपण जे सर्च करत असतो त्या रिलेटेड आपल्याला जे काही मटेरियल आहे ते प्रोव्हाइड केलं जात असतं आणि ते बाहेरच्या मीडियामध्ये विकलं जात असतं. म्हणजे तुम्ही कधीतरी असा अनुभव घेतलाय का, यूट्यूबला एखादी रील्स बघताय तर ती बघत असताना त्याच्या रिलेटेडच खाली व्हिडिओ येतात. आपण टाकलेलं नसतं, पण ते काय येतात कारण आपल्याला तसं ते ऑब्झर्व केलं जात असतं. तसंच ह्या व्यक्तींनी जे काही गुगलवरती सर्च केलं होतं की त्यांना केमिकल इंडस्ट्रीसाठी जे काही रॉ मटेरियल प्रोव्हाइड करायचे आहेत ते एका सायबर क्रिमिनलनं बघितलं होतं की ह्यांना काय पाहिजे आणि त्यानं ती ॲड त्यांच्या फेसबुकवरती टाकली आणि त्या ॲडला क्लिक केल्यामुळं ह्यांचे जे फेसबुकचे फ्रेंड्स होते ते सगळी माहिती त्या सायबर क्रिमिनलनं घेतली आणि त्या ह्याच्यामध्ये त्याने हे बघितलं की ह्यांचा इंडियाच्या बाहेरचे कोण मित्र आहेत का. तर कॅनडाच्या एका मित्राच्या नावानं खोटा मेल पाठवला ह्यांना आणि त्याच दिवशी संध्याकाळी खोट्या मैत्रिणीचा फोन पण केला. हे इतकं फास्ट होत गेलं होतं की ज्यांच्या मित्राचा फोन ज्यांना आला होता त्यांना ही चौकशी करायला पण वेळ मिळाला नाही की हे खरंच खरं आहे का खोटं आहे. आणि जेव्हा पोलिसांनी त्या कॅनडाच्या मित्राला फोन केला त्यावेळी तो म्हणाला की मी असा कुठला मेल पाठवलाच नव्हता. म्हणजे आपल्याला न कळत सुद्धा असे काही काही गुन्हे होत असतात. ही जी चोरी वगैरे होते हे किरकोळ गुन्हे आहेत. आता जसजसं AI सिस्टीम यायला लागल्या तसतसं ऑनलाईन गुन्हेगार वाढायला लागल्यात. म्हणजे आपण सर्च करताना हे बघितलं पाहिजे की आपण काय सर्च करतोय, आपल्याला कुठल्या ॲड्स येतात, आपण काय लिंकला क्लिक करतोय. तसं अजून एक केस झाली होती, ती पण एक लहान मुलगी होती, तुमच्याच वयाची होती. तर ती गेम खेळत बसली होती आणि तिला एक फोन आला की तुझे बाबा माझ्यासोबत आहेत, आज आमचा पगार झाला आहे आणि मला तुझ्या बाबांनी सांगितले की ह्या नंबरवरती 12,000 रुपये पाठव म्हणून. मग ती मुलगी म्हटली सकाळी बाबा काही जॉबला जाताना मला काही बोलले नाहीत, मला काही त्यांनी सांगितलेलं नाही आहे. पण ते म्हणले ठीक आहे आता त्यांनी मला सांगितले मी पाठवू का. मग आपल्याला कसं वाटते की अरे कोणतरी पैसे पाठवणारे तर पाठवू दे, आपलं थोडीच जातात, हाच पहिला विचार येतो ना आपल्या मनात. तर ते म्हणले ठीक आहे पाठवा. मग ती मुलगीने सांगितलं पाठवा. मग त्यांनी काय केलं, पहिला 10 रुपये पाठवले की ट्रान्झॅक्शन होते का बघायला. 10 रुपये आले होते. परत म्हणजे 10 रुपयाचा मेसेज आला. परत त्यांनी 10,000 रुपये पाठवले. 12,000 रुपये पाठवायचे होते एकूण. 10,000 रुपये पाठवले, 10,000चा पण मेसेज आला आणि राहिले आता 2,000 रुपये. मग 2,000 पाठवताना त्यांनी पाठवले 20,000 रुपये आणि तिला टेक्स्ट मेसेज आला 20,000 रुपयेचा. मग ती म्हटली काका तुम्ही तर 12,000 रुपये पाठवणार होतात आणि तुम्ही 20,000 रुपये पाठवले. मग ते जे गृहस्थांनी फोन केला होता ते काय म्हणले ठीक आहे तू तुझे 12,000 रुपये ठेवून घे, उरलेले 18,000 रुपये तू मला पाठव, मी तुला माझा गुगल पेचा नंबर देतो. तो फोन तसाच चालू ठेवायला सांगितला, तिला गुगल पेच्या अकाउंटवरती जायला सांगितलं आणि एक नंबर सांगितला की तू नंबर हा लाव. तिनं नंबर डायल केला आणि तिला सांगितलं की आता 18,000 रुपये पे कर आणि ती
पेमेंट करणार इतक्यात तिचे बाबा घरी आले. ते म्हणले काय करतेस? तर ती म्हणली असं असं तुमच्या मित्रांचा फोन आलाय आणि मला पैसे म्हणजे एक्स्ट्रा पैसे पाठवलेत, तर मी उरलेले पैसे त्यांना देते. बाबा म्हणले नाही, मी असं कुणालाच सांगितलं नव्हतं. आणि मग तो फोन तिथं कट केला आणि त्याच्यानंतर त्यांनी अकाउंटवरती जाऊन चेक केलं तर कुठलेही पैसे आले नव्हते. जे काही टेक्स्ट मेसेज होते ते खोटे टेक्स्ट मेसेज होते. फक्त जसं आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट डेबिट हे जे काही मेसेज येतात सेम तसे कॉपी पेस्ट केले होते आणि ते जी मुलं मोबाईल वापरत आहेत बरोबर त्यांना शोधून त्यांच्याच मोबाईलवरती पाठवलं होतं. म्हणून आपण आता कॉल केल्यानंतर येतं बघा, डिजिटल अरेस्टला तुम्ही बळी पडू नका, सायबर क्राईमला बळी पडू नका. हे काय येते? कारण ह्या केसेस वाढत गेल्या, ह्या लहान मुलांच्या बाबतीत व्हायला लागल्या. त्यामुळे तुम्ही पण मोबाईल वापरताना खूप काळजीपूर्वक वापरा. आता ती कॅन्डी क्रश गेम कोण कोण खेळतं सांगा बरं मला. ओके, पबजी कोणाकोणाला आवडते? स्माईलच तुमची सगळं सांगते, सगळे खेळतात होय की नाही? तुम्ही खेळत नसलं तर दादा खेळताना तरी बघताय. तर पबजी गेम म्हणा किंवा जे असे रोड ब्लॉक्स असतात माहिती आहे का, ब्लॉक्स ठेवायचे, रिकाम्या जागा भरायच्या, असे जे काही गेम्स असतात ह्या गेममध्ये काय होतं, एखादी ॲड येत्या, ती ॲड स्किप करताना किंवा काही मेसेजेस येतात, ते मेसेजेस घालवताना आपलं न कळत एखाद्या लिंकला क्लिक केलं जातं आणि त्याच्यामुळं आपल्या मोबाईलमधला सगळा डाटा त्या क्रिमिनलना मिळतो. मग त्यामध्ये आपले व्हॉईस मेसेजेस असू देत, आपले टेक्स्ट मेसेजेस असू देत, आपले स्वतःचे फोटोज जरी असले तरीसुद्धा ते क्रिमिनल्स त्यातनं घेऊ शकतात. आता हॅकिंग सोपं आहे, कुणाचाही मोबाईल हॅक होऊ शकतो. आपला मोबाईल नंबर, ईमेल आय डी ह्यावरून काहीही केलं जाऊ शकतं. त्यामुळे मोबाईल वापरताना खूप काळजीपूर्वक वापरायचं आहे. कारण आपण रील्स बघण्यात खूप वेळ घालवतो, गुगलला सर्च करण्यात वेळ घालवतो. मोबाईल वाईट नाही आहे, मोबाईल ही काळाची गरज आहे. पण म्हणतात ना की एखादा दगड जर असेल, त्या दगडाला एक छान देवाचा असा मस्त आकार दिला आणि मंदिरात ठेवला तर सगळे त्याच्या पाया पडतात. पण तो जर दगड आपण कोणाला तरी मारला तर नुकसान होतं. तर तसंच आहे, जर तुम्ही मोबाईलचा वापर अभ्यासासाठी केलात तर तुमचं भविष्य हे उज्ज्वल आहे. पण जर तुम्ही रील्स बघण्यात वेळ घालवताय, तुम्ही गेम्स खेळण्यात वेळ घालवताय तर मात्र तुमचं भविष्य धोक्यात आहे. आणि मी आता ह्या मोबाईलच्या खोलात जात नाही, कारण जास्त स्क्रीन म्हणा, स्क्रीनचा वापर, त्याचे रेडिएशन ह्यावरती सुद्धा आता कायदे केले गेले आहेत. मुलांनी किती वेळ वापरायचा आहे, कसा वापरायचा आहे, किती अंतर ठेवून वापरायचं आहे, रात्रीच्या वेळी वापरायचं आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आता हा झाला मोबाईलचा यूज. आता आपण अजून एक कायदा बघूया, तो म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की अरे आपण लहान आहे म्हणजे आपल्या विरुद्ध काही गुन्हे होणार नाहीत, कारण जे जेलमध्ये असतात ते मोठे क्रिमिनल असतात किंवा मोठी माणसं असतात, मोठ्या बायका असतात. आपण तर लहान आहे, लहान मुलांना कुठे जेलमध्ये ठेवलं जात नाही, आपण काही बघितलेलं नाही आहे किंवा पिक्चरमध्ये पण असं दाखवत नाहीत. पण असं नाही आहे. ज्युवेनाइल जस्टिस हा जो काही ॲक्ट आहे तो फक्त आणि फक्त लहान मुलांसाठी आहे. तर ह्या ॲक्ट बघण्याआधी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक शाळा होती आणि त्या शाळेच्या हॉस्टेलमध्ये म्हणजे भरपूर मुलं होती. त्यातली एक रूम होती. त्या रूममध्ये ना एक छान खिडकी होती आणि खिडकीच्या बाहेरचं वातावरण खूप भारी होतं. तर ते दोन मुलांची ना भांडणं लागली की खिडकी शेजारी कोण झोपणार. म्हणजे सगळ्यांना आपला हा बेड इथं पाहिजे, आपल्याला ही खिडकी पाहिजे, आपण फॅनच्या खाली पाहिजे असं वाटत असतं ना. तर तसंच त्या मुलांना असं वाटलं की सेम मुलांना असं वाटलं की खिडकी शेजारी मी झोपणार स्वतः. आणि त्यांची किरकोळ वादावादी सुरू झाली, भांडणं सुरू झाली. आता ह्या भांडणामध्ये काय झालं, एक मुलगा खूप रागिष्ट होता. त्यानं समोरच्या मुलग्याच्या छातीवरती बुक्की मारली. मारामारी नॉर्मल होती, भांडणात त्यानं बुक्की मारली आणि त्या मुलग्याला हृदयविकाराचा त्रास झाला आणि तो मुलगा तिथंच मरण पावला. हे आपण सहज करायला गेलो होतो. म्हणजे त्या मुलांचा वाद साधा होता, खिडकी शेजारी झोपणार कोण, पण त्यांच्या हातून न कळत असं काही घडलं. त्याच्यामुळे त्याला IPC 302चा सेक्शन लागला. आता IPC 302 म्हणजे काय, तर मर्डर, म्हणजे तुम्ही एखाद्याचा खून केलाय. लहान वयामध्ये एवढा मोठा गुन्हा त्या मुलग्याच्या नावावरती नोंद झाला. तुम्ही जे मारामारी करताय, एखाद्याला ढकलताय, ह्यासाठी वेगवेगळे सेक्शन आहेत. IPC 324. आता हे कायदे बदलले आहेत, नवीन कायद्यानुसार नवीन सेक्शन आहेत, पण जुने सेक्शनही अस्तित्वात आहेत.
म्हणजे तुमची ही मारामारी सुद्धा तुम्हाला गुन्हेगार ठरवू शकते. मग आता हा ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आहे तरी काय, तर ही जे काही वादावादी होतात, मारामारी होतात, जे काही असतं, मोठ्या माणसांना जसे सेक्शन्स लागतात तसेच सेक्शन ह्या लहान मुलांच्यावरती लागतात. पण ह्याच्यामध्ये कॅटेगरी केलेली असत्या. म्हणजे 1 ते 7 वर्षाच्या मुलांसाठी कसं, 7 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी कसं, आणि 12 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी कसं. म्हणजे 7 वर्षाच्या आतल्या मुलांनी जर गुन्हा केला तर त्याच्या आईवडिलांना शिक्षा होते. 7 ते 12 मधल्या मुलांनी गुन्हा केला तर त्याची मॅच्युरिटी बघितली जाते. म्हणजे आपण म्हणतोय ना की अरे हा मुलगा लहान आहे पण खूप हुशार आहे, तर त्याची मॅच्युरिटी बघून त्याला पनिश करायचं का त्याच्या आईवडिलांना पनिशमेंट द्यायची हे बघितलं जातं. आणि 12 ते 18 मध्ये जर त्याचा गुन्हा सिद्ध झाला की नाही ह्यानं गुन्हा केलेलाच आहे तर त्यालाच गुन्हेगार ठरवलं जातं. फक्त त्यांना जेलची शिक्षा नसते, त्यांना बाल सुधारगृहामध्ये ठेवलं जातं. तर अशा प्रकारचा ज्युव्हेनाइल ॲक्ट आहे. पण तुम्ही शाळेतले मारामारी केलात, कुणाचे पेन चोरलात, कुणाची वही चोरली, काहीही गोष्ट तुमच्याजवळ लपवली तरीसुद्धा हा गुन्हा आहे. त्यामुळे एकत्र राहत असताना कसं राहायचं हे तुमच्या हातात आहे. त्यानंतर आपण बघूया आता पुढचा ॲक्ट, की तो म्हणजे आता या तुमच्याच वयातल्या मुलांशी रिलेटेड आहे, म्हणजे पोक्सो ॲक्ट. पोक्सोचं लॉंग फॉर्म असं आहे की प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स. म्हणजे एखादा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, त्यांना जर सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली तर कसा कायदा प्रोटेक्ट करतोय हे बघायचं आहे. तर हे सांगण्याआधी मी तुम्हाला एक केस सांगते. एक 8वीतली मुलगी होती बरं का, आणि एक 10वीतला मुलगा होता. त्या मुलग्याला ती मुलगी आवडत होती. मग असं झालं की ती मुलगी त्या रूमपासून जात असताना, म्हणजे त्या 10वीच्या वर्गापासून जात असताना 10वीच्या मुलांनी त्या मुलग्याच्या नावानं तिला चिडवायला चालू केलं. मोठमोठ्याने त्या मुलग्याचं नाव घ्यायला लागले आणि त्या मुलगीला खूप लाज वाटली. तिनं जाऊन कंप्लेंट केली पोलीस स्टेशनमध्ये. तर याचा परिणाम असा झाला, 10वीच्या सगळ्या मुलांना जेलमध्ये 3 दिवसासाठी ठेवलं गेलं होतं. इतका डेंजर हा पोक्सो ॲक्ट आहे. जर एखाद्या मुलगीला त्रास वाटला आणि तिनं कंप्लेंट केली तर त्या मुलग्याविरुद्ध ॲक्शन तर होतेच, त्याला ताबडतोब अटक केलं जातं. मग ही केस कधी कधी होऊ शकते. आता एखादी मुलगी समजा ती पुढे जात असताना ज्या मुलग्याला ती आवडते त्या मुलग्याच्या नावाने तुम्ही तिला चिडवलं, वहिनी म्हणलात, ती पुढे जात असताना समजा एखादं गाणं गुणगुणलात. आता ते मध्ये कुठलं गाणं आलं होतं ते गुलाबी साडी लाली लाल लाल, असं तुम्ही यूट्यूब जरी बघत म्हटलात आणि तिला वाटलं की तिच्यासाठी म्हणले तरीसुद्धा ती कंप्लेंट होऊ शकते. तिच्या बॉडी म्हणजे तिच्या अंगाला कुठेही स्पर्श केलात, तिच्या हाताला स्पर्श केलात, तिच्या मागे पाठलाग केलात, ह्या सगळ्यासाठी हा पोक्सो ॲक्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये तिनं कंप्लेंट केल्यानंतर ताबडतोब तर अटक होतेच, परत बेलचं ह्याला प्रोव्हिजन नाही. आता बेल म्हणजे जामीन म्हणजे काय असतं, तर जी मोठी माणसांचे जे काही गुन्हे केलेले असतात त्यांचं असं असतं की तुमची क्रिमिनल केस चालू राहणार, प्रत्येक तारखेला तुम्ही कोर्टात यायचंच आहे, पण तोपर्यंत तुम्ही म्हणजे जामिनावरती तुमची सुटका, म्हणजे तुम्ही तारखेला या, तुम्हाला जामीन देतो. ह्या केसमध्ये जामीन सहजासहजी मिळत नाही. जामीन मिळण्यासाठी खूप स्ट्रॉंग एव्हिडन्स म्हणजे पुरावा असायला लागतो, जो की जसं की तुम्ही तिथे नव्हताच, तुमचं ट्रॅव्हलिंग तिकीट असावं लागतं, किंवा तुम्ही ॲडमिट आहे तर तुमचं ॲडमिटचे रिपोर्ट असावे लागतात. नाहीतर असं म्हणलं जातं की तुम्ही तो गुन्हा केला आहे. मोठ्या माणसांच्या बाबतीत असं असतं की ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला असतोय त्यांच्या सरकारची जबाबदारी असते की त्यांनी ते प्रूव्ह करायचं की ह्यांनी हा गुन्हा कसा केला आहे. पण लहान मुलांच्या बाबतीत जे पोक्सो ॲक्टमध्ये जे गुन्हेगार ठरतात त्यांच्या बाबतीत असं नाही. त्यांच्या बाबतीत असं धरलं जातं की ह्यानं हा गुन्हा केलेलाच आहे. मग आता ह्याला बेलची प्रोव्हिजन तर नाही आहे. 30 दिवस चार्जशीट फाईल होतोपर्यंत राहत राहायला लागते, किंवा तुमच्याकडे पुरावे असे पाहिजेत की ज्याच्यामुळे तुम्ही तिथं नव्हता हे सिद्ध होईल. तर ह्या बाबतीत अजून एक केस होती की आपण आपल्या मित्रांना हे करायला जातो बघा, मदत करायला जातो. म्हणजे आपल्यात असं असतं की अरे हा माझा जिगरी दोस्त आहे, यारी आहे, हे ते, आणि मी याला मदत करणार. तर एक अशी केस होती. एक 18 वर्ष पूर्ण झालेला मुलगा होता
आणि त्यानं एक 18 वर्ष आतल्या मुलगीसोबत पळून जाऊन लग्न केलं. तर ती दोघं जण लग्न केल्यानंतर गेलीत पुण्याला. त्या मुलग्याचा मित्र होता पुण्याला राहायला. तर असं झालं की तो मित्र म्हणला, अरे आम्ही असं असं पळून आलोय आणि आम्ही आता दुसरीकडे जाणार आहे, दुसरीकडे जास तोपर्यंत मला एक रात्र तुझ्या घरी राहायला जागा दे. मग त्याने एक रात्र त्याच्या रूमवरती राहायला जागा दिली. तो त्याचा मित्र तिथं गव्हर्नमेंटच्या एक्झामची तयारी करत होता. तो अभ्यासिकेसाठी तिथं थांबला होता पुण्यात. पण आपला मित्र आहे, मदत करायची म्हणून त्यांना एक रात्र राहायला जागा दिली. दुसऱ्या दिवशी ती दोघं जण निघून गेलीत. तर झालं असं की त्या मुलगीच्या घरच्यांनी शोधाशोध केली, त्या दोघांना पकडलं. त्या मुलग्याच्या विरुद्ध, कारण ही तर चाइल्ड होती, मग चाइल्ड मॅरेज आलं, त्याचे सेक्शन्स लावले. लहान असल्यामुळे पोक्सो ॲक्ट लावला. आणि त्या म्हणजे त्या मुलग्याला आणि त्या मुलग्याच्या मित्राला ज्यानं त्यांना आसरा दिला म्हणून त्यालाही अटक केली. तसा त्याच्यामध्ये काहीही रोल नव्हता, तरी पण त्याला अटक झाली. त्याला 3 वर्ष बेल मिळाला नाही, कुठलीही गव्हर्नमेंटची एक्झाम देता आली नाही. त्या बिचाऱ्याचं करिअर सगळं वाया गेलं. का तर त्यानं चुकीच्या गोष्टींमध्ये आपल्या मित्राला साथ दिली. त्यामुळे मुलांना कसं असतं की एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा लहानपणी माहीत नसते, एक तर आपण आपल्या आईवडिलांना विचारायची, नसेल तर आपण कुठल्याही गोष्टीत मदत करायला जायचं नाही. हा आपला मित्र आहे, ज्यावेळी अडचणीत आहे तेव्हा आपण मदत करायची, पण ती गोष्ट योग्य आहे का नाही हे पण बघायचं. मग आता या बाबतीत कसं होतंय, काही मुली तक्रार करत नाहीत. मुलांनी जरी त्रास दिला तर मुली तक्रार करायला जात नाहीत. का नाही जात? तर त्यांना काय वाटतंय की बाबा मी जर पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर मला माझे गावातले किंवा माझ्या घरचे काय म्हणतील, मग माझ्या चारित्र्यावरती संशय येईल का, की मला सगळे नावं ठेवतील का, मला कोर्टात जावं लागेल का सारखं. ह्या भीतीमुळे ना मुली कंप्लेंट करायला जात नाहीत. पण मी आता मुलींसाठी सांगते की असं नाही आहे. ज्यावेळी तुम्ही तक्रार करायला जाताय तेव्हा तुमचं नाव गुपित ठेवलं जातं. तुमची आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज केली जात नाही. ज्यावेळी तुम्हाला कोर्टात बोलवलं जातं त्यावेळी तो 164चा जबाब असं त्याची डेफिनेशन आहे. तर त्या 164चा जबाब हा इन कॅमेरा होतो. ज्यावेळी तुमची ट्रायल चालते त्यावेळी सुद्धा सगळी इन कॅमेरा, जेवढे कोर्टात ते व्यक्ती उपस्थित असतात त्या सगळ्यांना बाहेर काढलं जातं. फक्त जज साहेब, 2 वकील आणि तुम्ही, मुलगी, तुमची आई आणि जो आरोपी आहे एवढ्यांनाच तिथं कोर्टात ठेवलं जातं आणि त्यांच्याच समोर तुमची प्रोसिडिंग चालते. ज्यावेळी तुमचा क्रॉस असतो त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी क्रॉसचे सगळे क्वेश्चन्स पहिला जज साहेबांना सांगायचे. त्यांना योग्य वाटले तरच ते तुम्हाला विचारायला परमिशन देतात. ही सगळी ट्रायल पूर्ण गुपितपणे चालते. त्यामुळे जर कुठल्या मुलींना असं वाटलं की अरे नाही माझ्या बाबतीत काहीतरी चुकीचं होतंय तर त्यांनी बिनधास्त जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायची. मुलींसाठी आता एक नवीन योजना काढलेली आहे, ती म्हणजे काही स्त्रिया किंवा काही मुली जॉबनिमित्त बाहेर असतात, कधी परगावावरून यावं लागतं घरी, रात्री 10 नंतर आणि सकाळी 6च्या आत त्या जर बाहेर असतील आणि त्यांना घरी जायला कुठल्याही प्रकारचं वाहन उपलब्ध नसेल तर पोलिसांनी एक हेल्पलाईन नंबर दिला आहे 1091. ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे. तुम्हाला 2 पोलीस येऊन तुमच्या घरी सुखरूप सोडतील जर तिथं ट्रॅव्हलिंगची सोय नसेल तर. तसंच सायबरच्या बाबतीत एक होतं की सायबर गुन्हा झाला असेल तर तुम्ही 1930 ह्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचं आहे आणि तुमची तक्रार नोंद करायची आहे. तर आता इथं ही केस दाखल होण्याआधी आपल्याला गुड टच आणि बॅड टच हे माहिती व्हायला पाहिजे. आता गुड टच आणि बॅड टच काय असतं म्हणजे हे सगळ्यांनाच कळायला पाहिजे. तर मला एक मुलगी इथं कोणतरी समोर पाहिजे, कोण येऊ शकते का? माझा आवाज येतोय? आता गुड टच आणि बॅड टच कसा असतोय बघा. इकडे आता तुम्ही एखाद्या कोणी असू दे, तुमचे रिलेटिव्ज असू देत किंवा तुमचे मित्रमंडळी असू देत, मोठी लोक कोणी असू देत, कसं असते बघा. तुम्हाला प्रेमाने जवळ घेतलं हा गुड टच आहे. तुम्हाला गाल ओढले हा गुड टच आहे. काय बाळा काय चाललंय असं डोक्यावरनं हात फिरवला हे गुड टच आहे. पण काय बाळा काय झाले हा प्रश्न विचारताना जरी तिला असं केलं हा बॅड टच आहे. तिच्या ह्या भागांमध्ये कुठेही स्पर्श केला तो बॅड टच आहे.
खाली ह्या भागामध्ये स्पर्श केला तर तो बॅड टच आहे. मागे तिच्या पाठीवरनं हात शब्बासकीसाठी हात फिरवणं हा वेगळी गोष्ट, पण तिला विचारपूस करत असताना असा हात फिरवणं हा बॅड टच आहे. तिच्या ह्या भागामध्ये कुठेही स्पर्श केला तर तो बॅड टच आहे. चालेल, बस, थँक्यू. तर गुड टच आणि बॅड टच हे ओळखायला शिका. मग तुमचे कोणीही जवळचे रिलेटिव्ज असू देत, तुमच्या बाबांचे कोणी ओळखीचा असू देत, तुमच्या घराशेजारचे असू देत, ज्या वेळी तुम्हाला असं वाटेल की हे काहीतरी चुकीचं आहे, तुम्ही तक्रार करू शकताय आणि हा कायदा तुम्हाला प्रोटेक्ट करतो. तर हे होतं पोक्सो ॲक्टबद्दल. आता आपण जाऊया ग्राहक संरक्षण कायदा. ग्राहक संरक्षण कायदा कसा असतोय तर याच्या आधी एक मी तुम्हाला केस सांगते. एक राम नावाचा मुलगा होता, त्याने एक टूथपेस्ट विकत आणली होती. त्या कंपनीचं मी नाव घेत नाही, पण कसं असतंय आपण एखादी वस्तू घेताना ना त्याच्या मागे एक्सपायरी डेट वगैरे सगळं बघायचं असतं, ही आपली जबाबदारी असते. पण त्याने ते बघितलं नाही आणि तो घरी घेऊन आला. 2 दिवस ती पेस्ट त्याच्या ब्रशवरती व्यवस्थित येत होती, पण तिसऱ्या दिवशी ती पेस्ट ब्रशवर आलीच नाही, ती पाठीमागूनच निघली. मग त्यानं काय केलं, त्याला अशी घडी घातली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तो त्याच्या ब्रशवरती घ्यायला गेला, पण ती तोपर्यंत पेस्ट वाळली होती. म्हणजे हे तुम्हाला फसवलं गेलं, तुमच्याकडनं पूर्ण पैसे घेतले गेले, पण तुम्हाला क्वालिटीचा माल दिला गेला नाही. तर ह्यासाठी तुम्ही तक्रार करू शकताय. तशीच अजून एक केस होती, ती म्हणजे कुठली की एका व्यक्तीनं फ्रीज घेतला होता आणि त्या फ्रीजमध्ये 2 वर्षाची वॉरंटी दिली होती. तर ते फ्रीज 6 महिन्यातच खराब व्हायला लागला, सारखं मेंटेनन्स यायला लागला. त्यांनी कायम तक्रार करायचे, मग एक कोणतरी माणूस यायचा, जरासं काहीतरी दुरुस्त करायचा आणि निघून जायचा. तर त्यांनी ग्राहक संरक्षणकडे तक्रार केल्यानंतर त्यांना नवीन फ्रीज दिला गेला. म्हणजे आता तुम्ही शाळा सुटल्यानंतर जेव्हा बाहेर काहीतरी दुकानातलं खाताय, ज्या प्लॅस्टिकच्या कागदातलं खाताय, तो किती पातळ असतो कागद, त्याच्यावरती काहीही लिहिलेलं नसतं. एकतर मुळात कायदा हे सांगतो ज्यावेळी तुम्ही खाद्यपदार्थ खात असताय त्यावेळी त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट पाहिजे, त्याची एक्सपायरी डेट पाहिजे, त्यामध्ये काय काय कंटेंट्स वापरलेत ह्या गोष्टी पाहिजेत आणि त्या गोष्टी लिहिल्या असेल तरच तुम्ही तो खाऊ घ्यायचा आहे, नाहीतर तो खाऊ घ्यायचा नाही आहे. आपण काय म्हणतो, अरे 1 रुपयाच्या फुकण्या आहेत, 2 रुपयाच्या फुकण्या आहेत, ते बांबू घेत आहे, मोठमोठे चांदण्या असतात, पण त्या कुठल्या तेलात तळल्यात, त्या कधी तळल्यात, त्या ठेवताना कशा ठेवल्यात हे आपण बघतो का? नाही. त्यामुळे आपण अवेअर असणं खूप गरजेचं आहे की आपण खाताना काय खातोय, घेताना कुठल्या वस्तू घेतोय. दुसरी गोष्ट म्हणजे जे आता समजा ह्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट भेसळ मिळाली किंवा आपल्याला जर काही प्रॉब्लेम वाटला, तर तुम्ही पहिल्यांदा त्या कंपनीचा जो कोण ग्राहक तक्रार निवारणचा नंबर असतो त्यांना आधी कॉल करायचा. त्यांनी तुमची तक्रार ऐकली नाही तर तुम्ही पंचायतीच्या ग्राहक तक्रार निवारणमध्ये जायचं, तिथं तुम्ही अर्ज करायचा आणि तिथं जरी तुमची कंप्लेंट कोणी ऐकली नाही तर तुम्ही जिल्ह्याच्या ग्राहक तक्रारकडे जायचं आणि तिथं तुमचा अर्ज करायचा. हे आहे. आता हे तुम्ही लहान आहात, तुम्हाला इथून पुढे त्या सगळ्या गोष्टी वापरताना हाताळताना कळून जाईल की काय आहे कसं आहे. हा होता ग्राहक संरक्षण कायदा. आता हे आहे की मुलांना 14 वर्षापर्यंत कंपल्सरी शिक्षण हे द्यायलाच पाहिजे. तुम्ही सगळे लकी आहात की तुमचे आई वडील तुम्हाला शिक्षण तर देत आहेत, प्लस या अदर ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा पाठवत आहेत. काही मुलं अशी आहेत की त्यांना 14 वर्षापर्यंत पण शिक्षण मिळत नाही आहे. चाइल्ड लेबर हे जो काही प्रकार आहे हा पण थांबवण्यासाठी कायद्याने खूप प्रयत्न केले आहेत, त्याच्यासाठी सुद्धा कायदे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर जसं तुम्ही आता जेव्हा तुम्ही मोबाईल वापराल तेव्हा तुम्ही MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्या केसेस बघा. ह्याच्यामध्ये आपले राईट्स काय सांगितले आहेत, आपल्याला शुद्ध पाणी कसं मिळायला पाहिजे, हवा कशी मिळायला पाहिजे, ह्या बाबतीत त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलं आहे. कारण मोबाईलचा वापर तुम्ही जितका चांगला, मी तुम्हाला हे स्टडी देते आहे की तुम्ही घरी जाऊन हा स्टडी करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगते, ती म्हणजे की काही काही मुलांना जर त्यांच्या 18 वर्ष पूर्ण होईस्तोपर्यंत आईवडिलांनी जर पैसे नाही दिले, त्यांच्या गरजा नाही भागल्या, तर तुम्ही CRPC 125 खाली आईवडिलांच्याकडून पोटगी मागू शकताय.
पण याचा अर्थ आता असा नाही आहे की तुम्हाला खाऊला पैसे देत नाही आहे, तुम्हाला जे पाहिजे ते देत नाहीत, मग तुम्ही जाणार कोर्टात आणि मागणार. हा कायदा तुम्हाला प्रोटेक्ट करत नाही. खरंच तुमची शिक्षणाची इच्छा आहे, खरंच तुम्हाला काहीतरी हवं आहे आणि तुमच्या आईवडिलांच्याकडून मिळत नाही आहे, तरच तुम्ही या कायद्याचा वापर करू शकताय. पण आता ज्यावेळी तुम्ही मोठे व्हाल, तुम्ही कमवायला लागाल आणि तुम्ही जर तुमच्या आईवडिलांना बघितलं नाही, तर हेच उलटं पण आहे की तुमचे आईवडील ह्या 125 खाली पोटगी मागू शकतात तुमच्याकडून. त्यामुळे तुम्ही तुमच्या आईवडिलांना जपायचं आहे आणि आता तुमचे आईवडील तुम्हाला खूप काळजीपूर्वक जपत आहेत. तर असा खूप काही काही कायद्यांमध्ये सांगण्यासारखं आहे, पण मला आता तुमची चुळबुळ लक्षात यायला लागल्या. जराशे पायात मुंग्या आल्या असणार आहेत. जास्त मी काय बोलत नाही, फक्त मी एवढंच सांगते की तुम्ही सगळे ह्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये आलेले आहात. ज्यावेळी तुम्ही अभ्यासाचं नॉलेज घेताय आणि जेव्हा तुम्हाला आध्यात्मिक गोष्टीचं ज्ञान जेव्हा सपोर्ट मिळतोय, त्यावेळी तुमच्या भोवती एक ऑरा क्रिएट होतोय. जो ऑरा असा असतो की तुम्ही इतर मुलांच्यात गेल्यानंतर तुम्ही उठून दिसाल आणि याचा अनुभव तुम्ही हळूहळू कराल. मी जे काही सांगते हे तुमच्या लक्षात येणार नाही, पण नंतर जेव्हा तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व विकास घडवणार आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे आतारात आहात ह्याच्यावरती खूप रिसर्च झालेला आहे, खूप शास्त्रज्ञांनी बरंच काय काय सांगितलेलं आहे. तुम्ही ओम उच्चारा किंवा जे आता नंतर हरिपाठ म्हणणार आहेत, ह्याच्यामुळं तुम्हाला किती पुण्याही लाभणार आहे तुम्हाला आता नाही कळणार. तर हे जे काही 9 दिवस आहेत तुमचे 100% द्या आणि खूप चांगल्या प्रकारे हा कोर्स करा. आज मला इथं बोलवलं, माझा जे काही कायद्याचे ज्ञान द्यायला सांगितलं त्याबद्दल मी जांभळे महाराजांची खूप ऋणी आहे. तसेच ह्या आश्रमाची ऋणी आहे आणि संयोजकांची पण ऋणी आहे की त्यांनी ही सगळी माझ्या स्पीचसाठी सगळी तयारी केली. त्याबद्दल मी एवढं सांगून थांबते. धन्यवाद.